मला तर मी म्हणते, जिद्दी माणसाला कधी ना कधीतरी ती वश होतेच. होणार की नाही सर? माझा तुम्हाला अजून येस सुरुवात आहे. कधी-कधी मला येतच नाही बघा. एकदम एकदम मी वाटतं मला काहीच येत नाही. पण कधी-कधी मला पटकन येतं. ते मला कळत नाही काय होतं ते. असं होतं माझं कधी. तर मला वाटतं दिवाकर की चौकेकर सर जॉईन झाले बरं का, आले गांधीनगर का? गुजरात. नमस्कार सगळ्यांना. हा, नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. नमस्कार बोला सर. बाबू. काय नमस्कार. नाही, बस मजेत मजेत मजेत. नमस्कार सर. बापू सुवर्णा मॅडमचा म्हणजे त्या याचा लाईट जरा कमी वाटतो तुमच्या. सर सॉरी, मी गाडीत बसली आहे, गाडीत एवढाच लाईट येतो. हा, सूत्रसंचालकाचा लाईट कमी नको आहे. खरंच आहे, पण त्यांना हो म्हणाले आणि नंतर कार्यक्रम अटेंड करावा. मी परगावी हा. त्या आली प्रवासाला निघणार आहेत. आणि आता प्रवासाला निघायचं निघणार आहे. निघता थांबवून निघता वास्तविक या करणार आहे. नदीवर एखादी गझल येऊ द्या आता सगळ्यांनी. बापू एक शेर ऐकवा, सुरुवात तुमच्यापासून. ऐकण्यासारखे तुमचे मार्गदर्शक सर असतात. सर सर ऐकवतो. इर्षाद. नाही बाबा, आम्ही सरांचे मार्ग हे विद्यार्थी आहोत. हो, आम्ही पण आहोत, पण आम्ही ज्युनियर आहोत, तुम्ही सिनियर आहात. एक शेर ऐकवतो. रजई सोबत खेळत बसते सदैव थंडी. रजई सोबत खेळत बसते सदैव थंडी. रस्त्यांवर बरेच दिवस डिसेंबर असतो. असं असं कालच लिहिलंय शेर. आता ते मात्र वृत्तात झालंय बहुतेक. छान छान. असं काहीतरी कुठून तरी एखादा ख्याल येतो आणि मग छान. शेर होऊन जातो. मग आपण कसं हो हो, त्याच्यात पाठवली ना, मी गझल पाठवली त्याच्यात. हॅलो, हा ऐकू येते ना? ते कादंबरी वृत्तातली गझल पाठवली AK शेख सरांसाठी. वा वा, क्या क्या बात. लावला जाला लळा, कापला त्याने गळा. वाटला आधार जो. हा, बस बस बस. आल्या माई आलेले आहेत. हा, माई आलेले आहे. गझल सरस्वतीचे हार्दिक स्वागत. मला वाटतं आत्माराम आता सुरू करावं. 3 मिनिटं वर झालेले. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. आणि माईंचे विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदनाचा ठराव मी मांडतो. हार्दिक अभिनंदन. थँक्यू. आज राज्यस्तरीय खूप मोठा पुरस्कार मिळाला. हो ना, हा, हो. खूपच छान. अभिनंदन. गजानन महाराज प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा होती ती महाराजांवरची. बरोबर. आणि मी अभंग प्रकारात लिहिलं होतं. खूप मोठा पुरस्कार आहे तो. आणि मला जाता नाही आलं, घरी गेस्ट होते. आत्ताच ते गेस्ट गेले आणि म्हणून मी आज हो म्हटलं. गेस्ट गावाला गेले विण वेळी. आणि आमचा एक जुना कलिग होता, त्याला मग पाठवलं. म्हटलं तुम्ही प्राइज घेऊन या. 2000 रुपये, ट्रॉफी, प्रमाणपत्र, आणि त्याच्यावर मुख्य म्हणजे महाराज आहेत त्याच्यावर. क्या बात. छान आहे, छान आहे. महाराजांच्या कृपापात्र शिष्योत्तम झाले तुम्ही आजपासून. नमस्कार माई. मला पण त्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं. मी पण जाऊ शकले नाही. मी कोणाला तरी. हो, तुला कुठलं होतं? मला तेही माहित नाहीये, कारण त्यांचा फोन आला होता तुम्ही पारितोषिक घ्यायला या, पण मला रिझर्वेशनच मिळालं नाही. मी जाऊच शकले नाही. मला रिझर्वेशन मिळालेही असतं त्यावेळेला, पण काय झालं की घरी पाहुणे होते आणि सुनबाईचे आई वडील म्हटल्यानंतर मला वेटिंग लिस्ट इतकं होतं की मी जाऊ शकले नाही. आणि आता हे चालू होतं ना, आपलं सेशन चालू होतं, त्याच्यामुळे नाही जाऊ शकले.
पण मी माझ्याही स्नेहांना सांगितलं होतं की तुम्ही माझ्या वतीने घ्या, पण त्यांच्या घरी आज नेमकं कोणाचं तरी डेथ झाली, त्याच्यामुळे तेही पण जाऊ शकले नाहीत. आता मी पण बघू. एकाला काल सांगितलं आणि ते म्हणाले की जातो म्हणाले, आणि मग त्यांनी सांगितलं की मला टेबल टेनिस अंपायर म्हणून जायचंय. तो कार्यक्रम संध्याकाळी होता, आता तो सकाळी झालाय. त्यांनी टाइम टेबल पाठवला. आणि अच्छा. ज्याच्याकडे आज मला त्याला सांगितलं त्याच्याकडे आज हळद होती, त्याच्या पुतण्याचं लग्न आहे. तरी तो म्हणाला मी तेवढ्या वेळात जाऊन येईन, आणि तो मग गेला 11ला आणि तासाभरात अच्छा. मिळालं पण ते. आता मला मी आता नंतर कधीतरी जातील आमचे स्नेही आणि कलेक्ट करतील. विष्णू मनोहरच्या हस्ते होता कार्यक्रम, खूप छान झाला. आत्माराम सुरू करा आता. हो हो. हो येस. सर्वप्रथम सर्व सदस्यांना आणि रेणुका गझल मंचच्या मान्यवर सदस्यांना नमस्कार. मान्यवर सदस्य या कारणाने की काही मार्गदर्शक मंडळी आहेत, काही खूप ज्येष्ठ गझलकार आहेत आणि आमच्यासारखे नवोदित सुद्धा आहेत. ह्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या मानानुसार मी सगळ्यांना नमस्कार म्हणते. आणि रेणुका गझल मंचच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा थोडक्यात मी आढावा सांगते. वास्तविकात हे अंतर्भूत असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा रेभा सरांना नमस्कार. आम्ही त्यांना रेभा सरच म्हणतो. रेणुका गझल मंचचे सर्व आहेत ते, आणि त्यांच्या चांगल्या उद्देशाने, चांगल्या कामनेने त्यांनी हे जे सुरू केलं आहे गझलच्या क्षेत्रामध्ये हे काम, आणि एकूणच साहित्य क्षेत्रामध्ये यामुळे भर पडणार आहे. आणि त्यांनी जे शोध, आवाज येतोय ना? हो येत. हा. त्यांनी जे ह्या पूर्ण उपक्रमांमधून गझल शिकविण्याचा किंवा गझलचा बाबतीत इंटरेस्ट, रस निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्यातून खरंच खूप लोक घडलेले आहेत. आणि त्या घडलेल्या लोकांनी त्यांच्याबद्दल जो काय म्हणतात उपकृतता व्यक्त करायला पाहिजे, ती मी माझ्या शब्दातून व्यक्त करते. कारण ते सगळे काही बोलू शकणार नाहीत. वैयक्तिक जरी बोलले तरी आज मला इथे या व्यासपीठावर तुम्ही संधी उपलब्ध करून दिली आहे. तर ह्या एकूण चळवळीसाठी मी रेभा सरांचे पहिल्यांदा खूप आभार मानते आणि त्यांना त्यासाठी आदरपूर्वक नमस्कार करते. रेणुका गझल मंच म्हणजे पहिल्यांदा आम्ही जेव्हा जॉईन झालो तेव्हा 12 खडी गझलची या ग्रुपमधून जॉईन झालो आणि रेभा सरांशी तिथून पुढे आम्ही जोडल्या गेलो. मग त्यामध्ये काय झालं, तिथे रेखाताई पटवर्धन आणि सुरेश तायडे सरांनी मार्गदर्शन करण्यासाठी गझल कट्टा 1 असा एक ग्रुप निर्माण केला होता. त्यामध्ये आम्ही होतो, पण त्याचे सर्वेसर्वा रेभा सरच होते. आणि तिथून पुढे रेभा सरांशी आम्ही जॉईन झालो आणि त्यानंतर त्यांनी 2023 मध्ये मला वाटते 29 ऑक्टोबर 23 ला गझल मंचची स्थापना झाली. आणि गझल पुन्हा रेणुका गझल मंच असं जे नामाभिधान झालं ना, ते 19 किंवा 23 मध्येच, दोन्ही 23 मध्येच मला वाटते स्थापन झालेले आहेत. आणि त्या दोन्ही ग्रुपमध्ये इतके सदस्य होते की तेवढ्या सदस्यांना मार्गदर्शन करताना रेभा सरांनी खूप खूप मेहनत घेतली. त्यांनी ग्रुपवर छापील मजकूर तर पाठवलेच, पण स्वतः तिथे मार्गदर्शन करून आणि सर्वांना प्रत्येकाला लक्ष देऊन, प्रत्येकावर लक्ष केंद्रित करून त्याची काय अडचण आहे ही समजून घेऊन आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यामुळे हे जे मुळापासून जे रेणुका गझल मंच आहे, त्या तिथून मी ह्या रेणुका गझल मंचच्या सोबत असल्यामुळे काय की मला खूप आनंद होतो आणि खूप समाधानही वाटतं. आणि आनंद यासाठी की मी थोडीफार म्हणजे गझलचं तंत्र मंत्र शिकू शकले. गझलियत आपोआप येईल. जेव्हा येईल तेव्हा रेभा सर माझं कौतुकच करतील, मला खात्री आहे. कारण ते
आपल्या ग्रुप मधल्या कोणाचंही चांगला शेर आला की वा, अगदी त्यांच्या तोंडातून उत्स्फूर्तपणे निघतं आणि ते कौतुकाची थाप देतात. आणि अशा गझलकाराला, अशा शेरासाठी किंवा काही गझला त्यांच्या जर चांगल्या वाटल्या तर ते त्यांना हिरा असं संबोधन देतात. तर असा त्यांच्या दृष्टीतून हिरा बनण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असेल असं मला वाटतं. कारण त्यांनी आपल्याला हिरा म्हणावं, की या गझल कार्यशाळेतून तयार झालेला हिरा म्हणावं, यासाठी सुद्धा आम्ही सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे नवोदितांनी. थोडक्यात घ्या, हो. थोडक्यात घ्या. जास्त माईंना जास्त ऐकायचं आहे आपल्याला. हो. तर मग तिथून पुढे हे गझल झाला आणि त्यामध्ये नाही सर, खूप थोडक्यात सांगितलं मी. खरं तर खूप सांगायला पाहिजे या बाबतीत. पण नंतर आमच्या सोबत सूर्यवंशी सर, गौतम सूर्यवंशी सर, जे की रेभा सरांचे मित्र आहेत आणि त्यांनी खूप सन्मानाने त्यांना मार्गदर्शक म्हणून नियुक्त केलं होतं. आणि शेख इक्बाल मिन्ने सर यांनाही ते वेळ देत की तुम्ही सुद्धा मार्गदर्शन करा. ह्या 3 मार्गदर्शकांकडून, म्हणजे जास्त तर रेभा सर करायचे मार्गदर्शन. या मार्गदर्शनातून खरं गझलेचं तंत्र, गझलेचा मंत्र आणि गझलेमध्ये जी वैशिष्ट्य असायला पाहिजेत ती सगळी आम्हाला शिकायला मिळाली. आणि रेभा सरांचं वैशिष्ट्य म्हणजे कोणतं कोणतं वृत्त खूप सगळ्या वृत्तांची ओळख करून दिली. पण कोणतं वृत्त कोणत्या वृत्ताच्या जवळचं आहे किंवा कोणत्या वृत्ताशी जवळीक आहे, काही साम्य आहे, हे ते खूप डिटेल सांगत असत. आणि उच्चार पण कसा करायचा, त्याची लय कशी घ्यायची, एका लयीमध्ये म्हटल्यावर गझल कशी सुचत जाते, हे त्यांनी सांगितलं. आणि हे खूप महत्वाचं पण असतं. आता गागाल गाल गागा असं असलं ना की कोणी काय करतं, गागा लगा लगा गा असं पण म्हणतं. पण सर म्हणतात की त्याचे व्यवस्थित उच्चार करा, गागाल गाल गागा. आणि मग ही अशी फोड केल्यानंतर काय होतं की आपल्याला आपोआप ते त्या वृत्तातले शब्द सुचायला लागतात. मग ही जी विद्यार्थ्यांसाठी पर्वणी होती ती त्यांनी निर्माण केली. आणि गझल मंचने आपल्या ह्याच्यामध्ये कार्यकाळामध्ये एवढ्या 2 राज्यस्तरीय हे घेतले, संमेलन घेतले, गझल संमेलन घेतले. त्यापैकी एक 29/10/2023 ला घेतलं, जे की औरंगाबादला घेतलं गेलं. आणि एक 19/9/2024 गेलं, जे की पुण्यात झालं, पिंपरी चिंचवड येथे. पिंपरी चिंचवड येथल्या गझल संमेलनामध्ये सुद्धा आम्हाला, म्हणजे आम्हाला जे अनुपस्थित राहिले त्यांना सगळं कळावं यासाठी पूर्ण सीट उपलब्ध होती. खूप छान झाला कार्यक्रम. आणि जो कार्यक्रम औरंगाबादला घेतला गेला त्यात आज ज्या गझल नंदाबाईंना आपण बोलवलंय त्यांनाच तिथे पाचारण केलं होतं. आणि त्यांना तिथे बापूदासरी सरांनी गझल सरस्वती ही उपाधी, हे नामाभिधान दिलं होतं. आम्हाला नाज आहे ताई तुमच्याबद्दल, आम्हाला कौतुक आहे तुमच्याबद्दल. तुमच्या ह्या कर्तृत्वाचा तो सन्मानच असेल. कारण आम्हाला कोणी दिलं हे पण खूप महत्वाचं आहे. आता बापूदासरी सरांचा तो अधिकार असेल, त्यांची तशी तेवढी गझलेची सेवा असेल, त्यामुळे ते दिलं गेलं. आणि दिलं गेलं कशामार्फत? रेणुका गझल मंचच्या मार्फत. आणि हा आम्हा सगळ्यांसाठी, म्हणजे आम्हा सदस्यांसाठी खूप अभिमानाचा विषय आहे, गर्वाचा विषय आहे. कारण रेभा सरांनी सगळ्यांना सन्मान दिला. आणि कोणाकोणाला बोलवलं त्यांनी, किती, म्हणजे आम्हाला खरं तर त्यांची ओळखही होणार नाही, कधी आम्ही त्यांना चेहऱ्याने पाहणार पण नाही, असे लोक ह्या गझल मंचमध्ये आहेत. आणि गझल मंचला हे मार्गदर्शन करण्यासाठी आली आहेत. ही मंडळी किती दिग्गज होती हे त्यांना भेटल्यानंतर, त्यांचं ऐकल्यानंतर आम्हाला कळालं. कारण गझल नंदाबाईंना आम्ही पाहिलं, मी तर ओळखली सुद्धा नाही. मला कोणीतरी सांगितलं की अरे माई आहेत त्या, ओळखली नाहीस का? म्हणलं खरंच मी आज पहिल्यांदा बघतेय. म्हणजे अशा दिग्गजांची आम्हाला त्यांनी ओळख करून दिली. आता अविनाश सांगोलेकर सर आले होते, त्यांना आम्ही ऐकलं होतं पण असं पाहिलं नव्हतं. आणि त्यांचं बोलणं, जे की ह्याच्यामध्ये वक्ता म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून जे त्यांचं बोलणं होतं ते आम्हाला ऐकायला मिळालं. खरंच आम्ही त्या दृष्टीनं खूप उपकृत झालो आहोत सरांसाठी, सरांच्या. आणि अजून मला नाव आठवते, सुरेश तायडे सरांनी पण मार्गदर्शन केलं आम्हाला. आधी सुरुवातीच्या काळात त्यांनी मार्गदर्शन केलं, पण काल जे मार्गदर्शक म्हणून लाभले त्यामध्ये त्यांनी इतकं सविस्तर आणि सुसूत्रपणे सांगितलं की ते खरंच हे होतं. आणि प्रसाद कुलकर्णी सर पण आले होते. आणि एका कार्यशाळेचे वैवकुनी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं, जे वैभव वसंतराव कुलकर्णी म्हणून, जे गझलेचे, त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं होतं. आणि स्वतः डॉक्टर रेभा सर तर करतातच, आणि डॉक्टर इक्बाल मिन्ने सर,
ह्यांनी सुद्धा केलं आणि बापूदासरी सर आणि आपले सिराज शिकलकर सर वगैरे हे जे आता ग्रुपवर सतत त्यांच्या गझल्स वगैरे टाकत असतात, मार्गदर्शन करत असतात, त्यातूनही खूप छान उपयोग होतो ह्या गझल शाळेला. थोडक्यात असलं पाहिजे, खरंच आहे. मायनं ऐकायचंय. नमस्कार. माईची माझी पहिल्यांदा ओळख आहे, तरी पण आज माझा खरंच मी भाग्य समजते की माईचा परिचय मला करायला मिळाला की रेणुका कदमच्या या 51व्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये. आता बघा, मी पहिल्यांदा माहींचा जे गझल नंदा जे नाव मिळालं दिलं, मानसकन्या ज्याने दिलं त्यांचं बघा. जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे अमृताचे रोपटे रुजवून गेलो, मी इथे अमृताचे रोपटे रुजवून गेलो. असे अमृताचे गझलेचे रोपटे लावणारे, मराठी साहित्यात गझलेला मानाचे स्थान निर्माण करून देणारे गझल सम्राट आदरणीय सुरेश भट साहेबांनी 12 खडी व पोस्ट कार्डाच्या द्वारे गझल कार्यशाळा घेतल्या आणि असंख्य गझलकारांना तयार केले. आणि हेच गझलकार आज म्हणजे दुसरे बघा, जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्याशी बोलतो आम्ही, हे त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे ते सगळं त्यांच्या ज्याने जे त्यांच्या हाताखालून गेलेले आहे त्या सर्वांनी जे पिकअप केलं सगळं ते ज्ञान आणि ते वाटत फुटले जगाला. म्हणजे वटवृक्षाची वाढ मराठीमध्ये आवाज येतो ना, वर्तमानाला आपली विजा घेऊन येड्या पिढ्याशी बोलतो म्हटलं. ह्या अनुषंगाने भट साहेबांचे अनेक शिष्यगण तयार केले आणि कार्यशाळा घेऊन ज्ञानार्जन करत आहे. त्यापैकीच एक आपले आदरणीय डॉक्टर रे बा भारसवाडकर सर आहेत. त्यांनी 51वी कार्यशाळे 50हून केलेलं आहे. आता आदरणीय भारसवाडकर म्हणजे सर्वांचे आम्हाचे गुरुवर्य आहे. दासू एकमत दासू काका सरी म्हणतात आपण. आजपर्यंत 50 कार्यशाळा घेतल्याने 51वी आज परिपूर्ण होत आहे. आणि मी मत पहिल्यांदाच या कार्यशाळेत जॉईन झालेले आहे. कार्यशाळा घेतलं अतिशय उत्तम. मी मगाशी बोलली की अतिशय उत्तम हा कार्यशाळेचा अनुभव. स्वतः मार्गदर्शन करताच त्याचबरोबर गझल क्षेत्रातली नामवंत गझलकारांना या कार्यक्षेत्रात आवर्जून बोलावून ज्ञानार्जनाचा आम्हाला प्रत्येकाला जो पाठ दिलेला आहे अतिशय कौतुकास्पद आहे. अतिशय जसं मी म्हटलं की जाकीर हुसेन जे सांगितलं त्यांच्या व्हिडिओमध्ये की गंगा शिवाच्या डोक्यातून गंगा वाहत असते. आपण the teacher is not a teaching, the student want to inspire the teacher and to take it. त्याप्रमाणे दासू काकांनी हे सगळ्यांना जे ज्ञान दिलेलं आपण सर्वांनी ते घ्यायला पाहिजे. आता प्रत्येकाची कुवत असते, त्याप्रमाणे घेत येते. पण एवढं कौतुक करते की हे जे मान्यवर आले ना ते वेळात वेळ काढून, म्हणजे ज्यांना जमत नाही, शुक्रवारचं जमत नाही तरी त्यांनी वेगळं. आजचा सुद्धा बघा, मला वाटतं माई किती व्यस्त आहेत कामामध्ये, तरी ह्याच्यामध्ये कुणाला ह्यात शुक्रवार नाही तर रविवारी असं करून घेतलंय. खरंच कौतुकास्पद आहे. आजच्या बघा, आजच्या 51व्या संस्थेमध्ये व्याख्यान देण्यास आपल्याला लाभलेल्या आदरणीय प्राध्यापक सुनंदा पाटील उर्फ त्यांना मानसकन्या म्हणून सम्राट सुरेश भटांनी नाव दिलेले गझल नंदा आणि आपल्या रेणुका गझल मंचने त्यांना दिलेले ते सरस्वती, आणि त्यांचा मी परिचय देण्याचा प्रयत्न करते. आणि खरंच मी माझं भाग्य समजते की मला त्यांचा परिचय द्यायला मिळाला. आता सुरुवातीला 2 मी शेर घेते बघा. घोळका होता बघ्यांचा भोवताली, घोळका होता बघ्यांचा भोवताली, एकटे जगणे शिकवले जीवनाने, एकटे जगणे शिकवले जीवनाने. दुसरा ते थांबणे आता मला मंजूर नाही, थांबणे आता मला मंजूर नाही, पर्वताला मात द्यावी वादळाने, पर्वताला मात द्यावी वादळाने. असे जबरदस्त शेर लिहिणाऱ्या व तेवढ्याच निर्धाराने जीवनाची वाटचाल करणाऱ्या आजच्या कार्यशाळेच्या समारोपाचे मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या गझल नंदा उर्फ माई आहेत. आता माईचं माहेरचं नाव आहे सुनंदा दीक्षित. त्या चार्मोसी या त्या जिल्ह्यातील गडचिरोली इथल्या. लग्नानंतर त्यांचं सुनंदा गिरीश पाटील झालं.
मूळ ठिकाण त्यांचं नागपूर, पण सध्या आपल्या ठाणे जिल्ह्यातील मीरा रोडच्या पूर्वेला राहतात. आता माईंचा जे आपण बघणार आहोत प्रवास, तो पहिल्यांदा शिक्षण बघूया. चिकाटीचं, जिद्दीचं आणि भयंकर. माईने शिक्षण क्षेत्रात खूप यश कमावलं. नाव त्यांनी जॉग्राफी रफ अँड टफ, माझाही तोच विषय रफ अँड टफ विषय असतो, ह्यामध्ये त्यांनी MA केलेलं आहे, MAd केलेलं आहे. तसेच हिंदीमध्ये कोविद, हिंदी, प्राज्ञ भाषा, स्थानक अशा वेगवेगळ्या, आणि हे सगळे त्यांनी डिग्र्या जर घेतलेले आहे, त्या प्रत्येक शैक्षणिक त्यांनी मेरिटमध्ये येऊन व सुवर्ण पदके घेऊनच मिळवले. माई PhD करणार होत्या, त्याचं रजिस्ट्रेशनही झालं होतं, पण त्यांना ते करता आलं नाही. त्यावेळी माई म्हणजे त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यावेळी माई फक्त 25 वर्षाच्या होत्या. अशा कठीण परिस्थितीत त्यांना रजिस्टर करून सुद्धा करतं, म्हणजे खूप त्यांना वाटलं असेल, मलाही खूप वाईट वाटलं, काय दैवगती. पण माई निर्धाराने चालणाऱ्या पुढे त्यांनी कठीण प्रसंगी बँकेत नोकरी केली, आणि बँकेत त्या काळी एक परीक्षा द्यायच्या असतात, साध्या क्लार्क म्हणून जॉईन झालेल्या, एक परीक्षा देऊन त्यांनी उच्च पदावरचं अधिकारी सुद्धा पद त्यांनी मिळवलं, आणि शेवटी अधिकारी होऊनच त्या निवृत्त झाले. ते समाधान केले त्यांनी, अतिशय कौतुकास्पद आहे ते. आता नागपूरला तिथं असताना, बँकेत असताना, त्यामध्ये तिथं एक हे झालं, तर LD महाविद्यालय होतं, तिथं त्यांनी थोडी प्राध्यापकी, म्हणजे प्राध्यापक लावतात नाही, सुनंदाताई प्राध्यापक लावतात, ते प्राध्यापकी बँकेतच नोकरी नाही, प्राध्यापकी केले. त्याचबरोबर तिथं एक वेगळं गडचिरोलीमध्ये नवीन कॉलेज सुरू झालं होतं, त्या मध्ये त्याने तासिका म्हणजे लेक्चर्स द्यायची तासवाय, रोज नियमित नाही म्हणजे, आणि हे त्यांनी बँकेतून परवानगी घेऊनच त्या कॉलेजमध्ये लेक्चर द्यायचे. कुठले द्यायचे? भूगोलाचं आणि शिक्षणशास्त्राचे तासिकाप्रमाणे प्रत्येक लेक्चर असे द्यायचे, असं आहे त्यांचं. आता माईंचा झाला शिक्षणाचा प्रवास, प्राध्यापक झाला. आता लेखन साहित्यातलं काम बघा. माईंचे 8 काव्यसंग्रह आहेत, प्रकाशित झालेले आहे, हे सांगते तुम्ही, पहिल्यांदा प्रकाशित झाले 8 काव्यसंग्रह आहे. त्याच्यामध्ये बघा, शब्दस्वांच्या रेशीम गाठी, तू आणि मी, भक्ती काव्य, भक्ती सुद्धा, ठेवा फक्त स्त्रीगीते आहेत, मी शिवाय होणार नाही, आणि कवितेचे कवडशे, हे त्यांचे 8 काव्यसंग्रह आहे. त्यांचे 3 गझल संग्रह आहेत, त्यामध्ये माझा विचार आहे एक, दुसरा गझल प्रेम ऋतूची, आणि तिसरा सावली अंबराची. आता गझल प्रेम ऋतूचे हे पुस्तक आहे बघा. हे गझल प्रेम ऋतूंचे एकमेव गझल संग्रह असा आहे की ह्यामध्ये फक्त प्रेमाच्याच गझला लिहिलेल्या आहे, आणि हे सुद्धा दोघांनी मिळून केलेलं आहे. एक आपले माननीय प्रसाद कुलकर्णी सर आणि माननीय सुनंदाताईंच्या दोघांच्या 50 100 गझलांचा हा संग्रह आहे. आणि ह्याच्या मागं दिलेलं आहे ना, ह्याच्या मागं दिलं ना, ते आता माई जे देत आहे, त्यांचं देणाऱ्याचं देत जाण्या कशाप्रमाणे ते सगळं त्यांनी गझलेचं तंत्रमंत्र सगळं व्यवस्थित जरा थोडक्यात घ्यावं प्लीज. थोडक्यात एवढं सगळं झालेलं आहे. त्याच्यानंतर परवा वाटत त्यांनी दिवाणचा उल्लेख केलेला, म्हणजे एक त्याच्यामधून ते येतच असतं ना, की याच्यातून तरुण भारत मधून त्याच्यातून आलेले, त्यानं एक ते दिवाणमध्ये का तोही त्यांनी सांगितला, आपल्या लेखाद्वारे ते सांगत असतात आहे. आता त्याने कथा संग्रह त्यांचे 2 आहे, एक या वळणावर आणि 5वा कोपरा आहे. त्याच्यानंतर त्यांचं एक कादंबरी झालेले स्थलांतर कथा, आणि ती प्रकाशित, हे मी सांगितले प्रकाशित आहे. त्यांचं अनेक अजून प्रकाशनच्या मार्गावर आहेत, म्हणजे 2 कादंबऱ्या आहेत, एक दीर्घकाव्य आहे, एक व्यक्तिकाव्य आहे, कविता संग्रह, वृत्तबद्ध कविता संग्रह होणार आहे, प्रवास वर्णन होणार आहे, आणि वृत्तपत्रातून त्यांचे जे लेख असतात कितीतरी झालेले आहे, त्यांचा एक संग्रह त्यांना करायचा आहे, आणि त्यांच्यामध्ये मुलाखती, ही सगळी त्यांची प्रकाशनच्या मार्गावर आहे, कधी ना कधी आपल्याला वाचायला मिळणार आहे. माईचे लिखाण अनेक प्रातिनिधिक पुस्तकात लेख, कथा, कविता, गझल प्रकाशित होत असतात. त्यांचे सतत लेखन लोकमत, लोकसत्ता, पुण्यनगरी, नवराष्ट्र, तरुण भारत, दैनिक जनमंगल अशा अनेक वृत्तपत्रांत स्तंभलेखन आणि इतर वैचारिक लेख प्रकाशित होत असतात. सध्या त्यांनी दैनिक तरुण भारत मध्ये गझल आरस पाणी हे त्यांचं येतं, मी वाचते, ते सगळ्यांना वाचावंच असं, आणि जनमंगल ह्याच्यामध्ये मल्टीस्टास्क हे सदरे सुरू आहे. आणि शनिवारच्या अंकात परवा बघितलं आपण कालच्या, त्याच्यामध्ये त्यांचं काय आलेलं आहे ते दिवाण बद्दल त्यांनी माहिती दिली.
माईने अनेक पुस्तकांना प्रस्तावना दिल्या आणि शुभेच्छाही दिलेल्या आहेत. काही ध्वनिफिती झालेल्या आहेत आणि त्यांच्या ध्वनिफित्या सुरेश वाडकर आणि बाकीच्या लोकांनी गोड सुराने गाऊन दाखवलेले आहे. माईने अनेक साप्ताहिक संमेलने वेगवेगळ्या ठिकाणी गौरवले आहेत. कधी अध्यक्ष म्हणून, उद्घाटक म्हणून, मुख्य वक्ता आहे, कवी, परिसंवाद, कथाकार, मुलाखतकार, निवेदिका असे अनेक भूमिका त्याने. अखिल भारतीय गझल संमेलनामध्ये माईने विशेष सहभाग असता तसे नवोदितांना गझल त्यांचे मार्गदर्शनही खूप छान करतात. आता माईंचे ना जे पुरस्कार लाभले ना ते खूपच आहे, खूपच म्हणजे खूप आहे. तरी पण मी थोडक्यात सांगते त्यांचे मोजकेच बघा. फक्त महाराष्ट्राचेच बघा त्यांना मिळाले गुणवंत कामगार, पुण्यश्लोक अहिल्याबाई, कामगार भूषण, विशेष कार्यकारी अधिकारी स्मरण हे त्यांना महाराष्ट्रातून मिळालेले. त्याच्यानंतर लोकमत सखी, नागपूरचे कर्तबार महिला निर्धार पुरस्कार डॉक्टर रजनी रॉय यांच्या हस्ते त्यांना मिळाले. स्वामी विवेकानंद युवा गौरव पुरस्कार, स्वर्गीय इंदिरा गांधी पुरस्कार, नंतर गझल सन्मान निध्यक्ष राजदत्त यांच्या हस्ते त्यांना मिळाला. नॅशनल सजेशन मध्ये दिल्लीतून त्यांना डॉक्टर किरण बेदीच्या हस्ते मिळाला. अनेक असे व्यक्तींचे पुरस्कार त्यांना मिळाले. वेगळे बलराज साहनी, दादामुनी, अशोक कुमार, सावित्रीबाई फुले, पत्रकारिता, नारीरत्न, वाघिणी, नाणे, अनेक असे पुरस्कार लाभले. त्यांची लिस्ट वाचता वाचता मी तकून आणि तुम्हाला पण एवढे, पण एवढा त्यांचा एवढं सगळं त्यांच्या गझल संग्रहाला पुरस्कार मिळाले, 2-3 मिळालेले, कविता संग्रहाला मिळाले, प्रत्येक कादंबरीला मिळाले, पुरस्कारही त्यांना मिळालेले. आणि मला वाटतं हे पुरस्कार 400हून जास्त पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. आता माई या अशा वेळी मी व्यासपीठावरून तुम्हाला वेगवेगळे तुम्ही अध्यक्ष म्हणून, प्रमुख पाहुणे म्हणून, साहित्य संमेलन ह्याच्यामध्ये वेगवेगळी पदक तुम्ही व्यासपीठावर गाजवलेले आहे. तुमचं हे यश आहे ना हे असंच सतत वाढत चालू आणि तुमच्या हातून साहित्याची खूप सेवा हो अशी मी आशा करते आणि धन्यवाद मानते. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आज आपण खूप चांगल्या मुहूर्त. दासू काका नमस्कार. तर आत्मा कसा आहेस? बापू काय म्हणतात? एकदम मजेत आहे, मजेत आहे, मजेत. आणि आज मला शुक्रवारी येता आलं नाही, 1-2 मध्ये माझे एपिसोड गेले, कारण घरगुती सांगू नये पण घरी अशा प्रकारचे गेस्ट होते की विहीनवाही महिनाभर असल्यामुळे मला थोडासा वेळ देणं जरा कठीण झालं. आत्ताच त्या संध्याकाळ रात्रीच्या गाडीने गेले, त्यामुळे मी आज होकार दिला याला. आणि आपण आता 2024च्या शेवटाकडे आलेलो आहे आणि तोच मुहूर्त साधून आपण आपल्या 51व्या गझल कार्यशाळेचा पण समारोप करतोय. अर्थात हे आपलं नवीन वर्ष नव्हे, हे कॅलेंडर नवीन वर्ष म्हणू आपण. तर या कॅलेंडर नवीन वर्षाच्या पण मी सगळ्यांना शुभेच्छा देते. मित्रांनो, आत्ताच माझा भला मोठा परिचय दिला, त्यानंतर आपल्या कार्यशाळेबद्दलची जी सगळी माहिती यांनी दिली, अतिशय बारीक सारीक टिप्पणं त्यांनी दिली आणि खरंच वेळेच्या अभावामुळे आपल्याला थोडंसं थांबायला लागतं. आणि आमची जर ओळख द्यायची तर फक्त एकच, सुनंदा पाटील गझल लिहितात, संपलं. एवढं जरी म्हटलं तरी पुरेसं आहे. तर असो. आणि या गझल कार्यशाळेत मी पहिल्यांदा एका लेक्चरला होते आणि त्यावेळेला जोडाक्षरांवर मी बोलले होते आणि नंतर मध्ये मध्ये बऱ्याच ज्येष्ठ आणि प्रस्थापित गझलकारांनी आपल्याला माहिती दिलेली आहे, आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. आणि मुख्य म्हणजे रेभादादा जे आहेत, तर त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते सातत्याने सुरू आहे. आणि मुख्य म्हणजे एकदा जो वसा घेतला होता त्यांनी टाकलेला नाहीये, ते काम त्यांचं सातत्याने सुरू आहे. आणि मला नक्की काका माहितीये की हे पुन्हा एक नवीन कार्यशाळा आपण घेऊच, हे चालूच राहणार आहे. 19-20 होईल, कोणी जास्त वेळ देईल, कोणी कमी वेळ देईल, पण आपण एक जोडलं गेलेलो आहे. कारण अमृताचे रोपटे रुजवून गेलो म्हटल्यासारखं, एकदा अमृताचं जर रोपट रुजवलेलं असेल त्याला मृत्यू नाहीच आहे, ते अखंड अविरत चालू राहणार आहे. आणि मित्रांनो, तुमच्या गझला पण पाहिल्या, आता खूप चांगलं लिहायला लागले सगळेजण, पण अजूनही काही काही लोकांची जरा लेखनामध्ये घाई होते.
तर ती घाई टाळायला हवी, कारण अति घाई संकटात नाही. त्यामुळे काय होतं की आपल्याला जे सांगायचं आहे ते आपण प्रॉपरली सांगू शकत नाही, नीटपणे सांगू शकत नाही, आणि मग कुठेतरी एखादा त्यातली चूक काढतो आणि मग त्या चुकीवर पूर्ण तो पिरियड 1 दिवस 2 दिवस 3 दिवस असं त्याच्यावरती चरबण सुरू होतं, आणि मग लिहिणारा नाराज होतो की अरे आम्हाला लिहिता आलं नाही. हे सगळं जर टाळायचं असेल आणि एकदा मनामध्ये निराशा आली की तुम्हाला जर काही लिहायचं असेल ते पण आपल्या डोक्यातून निघून जातं. कारण ज्यावेळेला तुमची तारीफ केली जाते त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की हो आता आपण लिहायला पाहिजे, आता आपण करायला पाहिजे, पण खरंच कोणीतरी त्यातल्या चुका काढल्या, चुका नकोशा वाटतात माणसाला आणि तो नाराज होतो. पण चुका काढणं सुद्धा, कोणी चुका सांगितल्या असतील तर आपल्या यशाच्या मार्गाची ती गुरुकिल्ली आहे, अशा तऱ्हेने जर घेतलं तर मला असं वाटतं की कोणालाही वाईट वाटणार नाही. तर त्याप्रमाणे घ्या. आणि ही 51वी कार्यशाळा संपली म्हणजे आपलं यांच्याशी नातं तुटलं असं होत नाही. तुमच्याकडे सगळ्यांचे नंबर आहेत. कालांतराने हा समूह जो आहे हा बंद केला जाईल आणि नवीन वर्ग सुरू केला जाईल, पण हे सगळे नंबर तुमच्याकडे आहेत. त्याच्यावर जे काही पोस्ट केलं होतं साहित्य ते तुम्ही जर स्टार मार्क करून ठेवलं असेल ते सगळं साहित्य तुमच्याकडे आहे. त्यामुळे हा संबंध जो एकदा जोडला गेलेला आहे तो कधीही तुटणार नाही याची खात्री बाळगा. आणि केव्हाही तुम्ही यांच्यापैकी कुणालाही जर शंका विचारली तर हे सगळे तुम्हाला तुमच्या शंकांना उत्तर देतील. अर्थात कधी आता माझ्यासारखी जर बाई असेल तर 2-2 दिवस कधी कधी मला फोन बघायला वेळ होत नाही, उशीर होईल, आज नाही उद्या नाही परवा कधीतरी ते बघण्यात येईल आणि त्याच्यावर तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल किंवा तुमची काही अडचण असेल ती समजून सांगता येईल. पण हे अगदी डोक्यातून काढून टाका की वर्ग संपला म्हणजे आपलं सगळं काही संपलं, असं होत नाही. तर मला हे म्हणायचंय, हा वर्ग संपला म्हणजे आता तुमची सुरुवात झाली आहे गझल लेखनाची. वर्ग संपणे म्हणजे गझल लेखनाची सुरुवात होणे, हे लक्षात घ्या आणि आता त्या प्रकारे लिहायला लागा. आता मी इथे काही पॉइंट्स काढून ठेवले, याप्रमाणे तुम्हाला काय काय करायचंय, कारण आपण 10:30 पर्यंतच बोलणार आहोत आणि कारण उद्या पुन्हा सोमवार आणि सकाळी सगळ्यांची घाई असते. तर याच्यामध्ये बघा, आतापर्यंत जे काय गझल तंत्र शिकलात, कारण ही कार्यशाळा गझल शिकवणारी नव्हती, तर गझल कशी लिहायची त्याचं तंत्र समजावून सांगणारी शाळा होती. कारण गझल म्हणजे काव्य हे कोणीही कुणाला शिकवू शकत नाही, ते मुळात असायला लागतं, हे मी आधी पण सांगितलं. आणि आता हे तंत्र जे आहे या तंत्रातच लिहिण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही ज्या रस्त्याने चालताय त्या रस्त्याला खूप फाटे फुटतील, उपवाटा निर्माण होतील, छोटे छोटे रस्ते निर्माण होतील आणि तिथे तुम्हाला प्रलोभनही मिळतील. हे केल्याने काय होतं, ते केल्याने काय होतं, चौथी काफिया घेतला तर काय होतं, ही सूट घेतली की चालतं, सगळंच चालतं. चालत नाही असं मी म्हणतच नाही अजिबात. बाईने सतत माणसाचा वेश केला आणि माणसाने जर बाईचा वेश केला तरीही चालतं, पण त्यात तुम्ही तुमचं स्वत्व गमावून बसता हे कुणाच्याच लक्षात येत. कळलं का? मी जरा कडक भाषा वापरते. म्हणजे कोणी मग काय होतं की अशी एखादी पोस्ट टाकल्यानंतर दुसरं त्यावर लिहितो, त्यात काय अर्थ आहे, अमुक अमुक फलाण्याने हे असं अशी सूट घेतली होती म्हणजे ते चालतं, अमक्या तमक्यानी चौथी काफिया घेतला म्हणजे हे चालतं, सगळं चालतं. सांगायचा अर्थ सगळं चालतं. पण एखादी भाजी केली आणि त्यात जर वारेमाप गोड घालून टाकलं तर ती भाजी राहणार नाही आणि स्वीट डिश पण होणार. आणि स्वीट डिश मध्ये तुम्ही तिखट मीठ घालू शकणार. प्रत्येकाचा आकार, प्रत्येकाची चव, प्रत्येकाची जी एक खासियत असते ती राखावीच लागते. त्यामुळे गझलेत कविता मिसळता येत नाही आणि कवितेत गझल मिसळता येत नाही. गझलेचं जे स्वतंत्र रूप आहे, स्वायत्त रूप आहे,
ते तसंच ठेवून आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. गझल तशीच लिहायची आहे. थोडक्यात काय तर गझल ही तंत्रातच असायला हवी, तंत्र शुद्ध हवी. त्याच्यामध्ये चालतं म्हणून काहीही घालण्याचा प्रयत्न करू नका. आता जसं आता एक उदाहरण देताना सांगितलं आनंदकंदाचं, गागा लगा लगा गा. वेगवेगळ्या तऱ्हेने घेतलं जातं हे त्या मुलीने समजावून सांगितलं. गागा लगा लगा गा इंटू 2, गागाल गाल गागा इंटू 2, गागा गागाल गाल गागा. कितीतरी तऱ्हेने लिहिता येतं ते. स्वर तेच आहे, ह्रस्व दीर्घचे स्वर तेच आहे, पण तंत्र जर व्यवस्थित सांभाळायचं असेल, यापैकी कुठलाही फॉर्म घ्या. मी आता 3-4 तऱ्हेने जे म्हणून दाखवलं आनंदकंद, कुठलाही फॉर्म घ्या, पण पहिल्या ओळीत तुम्ही जो फॉर्म घेतला असेल तोच शेवटचा. तुम्ही गागाल गाल गागा घेतला असेल तसंच ठेवा. गागा लगा लगा गा घेतले असेल ते तसंच ठेवा. ती निर्दोष. आता अर्थात एखाद्या ठिकाणी तुमची जर चूक झाली असेल किंवा कोणीतरी लिहिलंय, अरे ते फलाण्याने असं असं केलं होतं असं म्हणणारे भेटतील. आणि याच्यासाठी मी उदाहरण नेहमीच देते की एखाद्या वेळेला तुमचा सिग्नल तुटला तर तो पोलीस तुम्हाला समज देऊन सोडून देतो, पण पुन्हा पुन्हा जर तुम्ही सिग्नल तोडणार असाल तर कुठेतरी तुम्हाला अटक ही होतेच, तुमचं वाहन जप्त होतं. हे लक्षात घ्यायला पाहिजे. काय होतं की म्हातारी वेळेला दुःख नसतं, काळ सोकावतो असं जे म्हणतात, बरोबर. ही सूट घेण्याची जी वृत्ती आहे, सूट घेण्याची वृत्ती आहे किंवा हे चालतं असं म्हणण्याची जी वृत्ती आहे ती आपल्याला घातक. त्याच्यामुळे आपल्याच लेखनावर आपला विश्वास नाही हे आपण सरसकटपणे जाहीररित्या सांगतो. याकडे मित्रांनो लक्ष ठेवा. यातली दुसरी बाब आहे गझलेचा मंत्र. याच्यावर अनेक लोकांनी मार्गदर्शन केलेलं आहे, पुन्हा पुन्हा तोच भाग मी घेणार नाहीये. पण त्या मंत्रामध्ये मिसऱ्याच्या दोन्ही ओळीत राबता आहे की नाही आणि गझलियत आहे की नाही हे समजून घेणे. याच्यावरही बोलणं झालेलं आहे, याच्यावरही जाणकारांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. राबता म्हणजे सहसंबद्ध, म्हणजे पहिली ओळ काहीतरी भलतच सांगते आणि दुसरी ओळ भलतच सांगते असं नव्हे. तर पहिली ओळ म्हणजे एखाद्या विषयाचं प्रस्तावना आणि दुसरी ओळ म्हणजे त्याचा एक प्रभावी समारोप, हा राबता. आणि गझलियत म्हणजे ती तुम्ही कशा तऱ्हेने सांगता. ती ऐकल्यानंतर वाह काय मस्त वाटलं असं हे मस्त वाटणं म्हणजे गझलियत. तर तंत्राकडे जेवढं लक्ष देणार असाल तेवढंच मंत्राकडेही लक्ष द्या. तंत्र मंत्र याच्याशिवाय, तंत्र आणि मंत्र, गझलेचं तंत्र आणि मंत्र ह्या नाण्याच्या दोन बाजू, तशीच एक तिसरी बाजू असते. कारण कुठलंही कॉईन घेतलं, कुठलंही नाणं घेतलं की त्याला एक कडा असते विविक्षित. ती कडा म्हणजे आपल्या मराठी भाषेचं शुद्ध लेखन आणि व्याकरण. तर तुम्ही जे काय लिहिता ते व्याकरणात अतिशय चपखल असायला हवं आणि शुद्ध लेखन अतिशय चांगलं हवं. आणि पुन्हा तोच विषय येतो की शब्द कुठलाही लिहिलं तर काय होतं, चालतं. हे चालतं म्हणणं सोडून द्यायचं. कारण एखाद्या ह्रस्व आणि दीर्घाने खूप फरक पडतो, एखाद्या अनुस्वाराने खूप फरक पडतो. दीर्घ उ आणि ह्रस्व उ मध्ये खूप फरक पडतो, खून आणि खूण मध्ये खूप फरक पडतो. सहसा खून आणि खूणचं नेहमी उदाहरण सांगते की न आणि ण ही वेगवेगळी वर्ण आहेत, त्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य तिथेच राहू द्या. त्यांच्या स्वातंत्र्यावर आपण कुठेतरी गदा आणायला नको आहे. म्हणजे खुणेचा खून करू नये, थोडक्यात सांगायचं. तर अशा प्रकारे तुमच्या त्या तिसऱ्या बाजूकडे खूप चांगलं लक्ष ठेवा. नाहीतर कुठेतरी प्रस्ताव म्हणजे जी मिसरा, पहिला मिसरा उला मिसरा येतो त्याच्यामध्ये आपण वर्तमान काळात चाललं असतो आणि मग सानी मिसरामध्ये तो भूतकाळात नेऊन ठेवतो. असं पण नको. ते काळकाम वेगाचं गणित पण आपण गझलेत छान सांभाळायला पाहिजे. हा तंत्राचाच एक भाग.
चौथा जे भाग सांगायचा तर आज खूप जण खूप छान छान गझल संग्रह करतायत. म्हणजे नक्कीच एवढी गझल संख्या त्यांची झालेली आहे 100च्या आसपास. मग त्याला वाटतं की आपण हा गझल संग्रह करावा आणि त्यामुळे मला जिथे कुठे शक्य होईल तिथे गझल संग्रह विकत घ्या आणि वाचा. काय होतं की तुम्ही समाज माध्यमावर वाचता आणि कुठेतरी ती लक्षात राहत नाही, अरे एक गझल वाचली होती ती कुठल्या ग्रुपवर वाचली आपण, ती कुठे गेली असेल, हे आपण शोधत राहतो. एक गझल संग्रह घ्या. एका वेळेला आपण बाजाराला गेलो 200-300 रुपये आपण खर्च करून येतो. 2 दिवस भाजी खाल्ली नाही असं समजायचं आणि एक गझल संग्रह विकत घ्यायचा 200 रुपयाचा. हे चालू ठेवा आणि वाचन करा. आणि जर आपण कोणी दिलेलं पुस्तक असेल तर ते वाचत नाही, पण आपण विकत घेतलेलं पुस्तक असेल तर ते आवर्जून वाचतो. हे लक्षात ठेवा. आणि गझलांची पुस्तकं वाचल्यानंतर होईल हे की कुठली व्यक्ती कोणत्या प्रकारचं लिहिते आहे हे आपल्या लक्षात येईल. इतकंच नव्हे तर आपल्याही विचारांना धुमारे फुटतील. आपण वेगवेगळ्या विचारावर विचार करू लागतो आणि वेगवेगळ्या विषयांवर आपण लिहू लागतो. त्यामुळे वाचन हे अतिशय महत्वाचं आहे. कारण एकदा वाचतो तेव्हा आपण डोळ्यांनी वाचतो, एकदा ओठांनी वाचतो आणि एकदा डोक्यात गेल्यानंतर पुन्हा ते फिरत राहतं. 2-3 प्रकारे ते वाचन होत राहतं. त्याच्यानंतरचा जो भाग आहे सराव, सातत्य आणि संयम ही त्रिसूत्री. म्हणजे आता ही गझल कार्यशाळा झाली म्हणजे आता आपला छान वर्ग झालेला आहे. आता 1-2 महिन्याची सुट्टी आहे. आता आपण एन्जॉय करूया आणि त्या कागद आणि पेन्सिलीला आपण विराम देऊया. गझल कार्यशाळेनंतर हे चालत नाही. गझल कार्यशाळा काय कुठल्याच कार्यशाळेनंतर हे चालत नाही. कारण वर्ग संपला की ही शिक्षणाची प्रोसेस सुरू होते तिथून. त्यामुळे आता तुम्हाला वेगवेगळे वृत्त हाताळून वेगवेगळ्या प्रकारची गझल कशी लिहिता येते याचा सराव ठेवायला पाहिजे. आणि सराव करता करताच त्याच्यात सातत्य ठेवायला पाहिजे. मग काल केलं आज नाही, आज केलं उद्या नाही असं नको. दिसा माझी काहीतरी ते लिहावे त्याप्रमाणे आपण जर ठरवलं की नाही एक शेर का होईना उतरतो का बघूया, शक्य आहे तास 2 तास दिवसभरात काही सुचणार नाही, पण कुठेतरी अलगदपणे एखादी अशी ओळ सुचून जाईल आणि तो एक काबिले तारीफ असा शेर तुमच्या लेखणीतनं उतरेल. तर सरावासोबतच हे सातत्य हवं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संयम. आपण आता लिहितोय ते लिहिताना नाही बा आता नाही जमत आहे सोडून द्यायचं, आता नाही जमत आहे सोडून द्यायचं. किंवा आपण लिहिलंय ते आता आपण समाज माध्यमावर टाकलंय पण समाज माध्यमावर कोणाला अंगठा आलेला नाहीये, कुणीच त्याच्यावर व्हेरी गुड म्हटलेलं नाहीये, असं होत नाही. तो संयम आपण आपल्यालाच ठेवायला हवा. कारण आता तशी आपण शिकलोय आणि त्या दिवशी तुमच्या नशिबाने समजा त्या ग्रुपवर वाचणारे खूप जाणकार असतील आणि त्यांना वाटलं असेल की नाही बा हे अजून कच्चं लिंबू आहे किंवा कच्चं मडकं आहे, नसेल दिला अंगठा. म्हणजे तुमची गझल काय ती अगदी फेकून देण्याची नसते. तुम्ही कुठला तरी विचार मांडलेला असतो. तेच एखादा नवशिका तिथे जर ग्रुपवर आला असेल तर तो म्हणेल वाह क्या बात आहे, किती सुंदर यांनी लिहिलं, असं मला कधी लिहिता येईल. आणि अर्थात प्रत्येकच प्रस्थापिताची गझल खूप सुंदर असते आणि प्रत्येकच नवोदिताची वाईट असते असं मला म्हणायचं नाहीये. पण होतं असं की प्रत्येकाचे विचार असतात. एखादा विचार मला नाही पटला तर मी त्या गझलेला किंवा त्या रचनेला मी अंगठा नाही देणार. आणि एखादं नाव मला माहिती नसतं पण ते काहीतरी लेखन असं मनाला भिडतं. ते मनाला भिडणं जे असतं त्याला कुठेतरी वेळ लागतो. ती तुमची वेळ नसते. एक परीक्षेचं उदाहरण घेतलं तर त्यात तुम्ही वर्षभर खूप चांगला अभ्यास करता, खूप चांगले मार्क्स मिळवता, पण शेवटच्या परीक्षेला नेमके अनवट प्रश्न आले, तुम्हाला नाही सोडवता आले, तुमची तब्येत बिघडली, तुम्हाला ताप आला, तर ती परीक्षा एखाद्या वेळेला तुम्हाला कठीण जाईल. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही त्या परीक्षेची तयारीच केलेली नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. ती वेळ फक्त तुमची नाही, ते 3 तास तुमचे नव्हते असं म्हणूया.
आणि त्यानंतर जर मार्च केलं तर पुन्हा तो ऑक्टोबरला बसतोच. त्याप्रमाणे आज जर मला गझल नाही जमत आहे, मी उद्या करीन, परवा करीन, नेवा करीन, नाही तर आता आत्मारामला मी फोन लावेन की मला का नाही जमत, मला कुठे चुकतंय सांगा. रेवा दादा मला सांगा हे कुठे चुकतंय, माई मला सांगा हे कुठे चुकतंय, बापू मला हे कळत नाहीये, हे विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. त्यामुळे स्वतःवर संयम ठेवा आणि संयमानेच ते लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमची लेखणी आणखी आणखी तेजस्वी होईल. आता हे लिहायचं कसं, हा एक 6वा पॉइंट मी सांगते. तर तुमच्या डोक्यात सातत्याने खूप विचार येतात. आमची पिढी मागे पडली, पण आता ह्या नवीन पिढीला नवीन माध्यमातून खूप विषय आहेत. तर हे विषय शोधत राहा आणि हे विषय आधी तुम्ही गद्यात लिहून बघा. कारण पद्यामध्ये आणि वृत्तामध्ये एकदम सगळं टाकणं, एकदम सगळं लिहिणं कठीण जातं. पण तुम्हाला जे काय सांगायचंय गझलेत ते तुम्ही पहिल्यांदा लिहून ठेवा वहीत. माझ्याकडे मी कुठेही बसले तरी वही आणि पेन्सिल माझी असते, कायम असते. मला काही सुचलं की मी लिहिते. तर ते लिहिण्याचा प्रयत्न करा. मग गद्यात लिहिल्यावर एक 10-15 शब्द झाल्यावर ते आणखी 15चे 10 शब्द कसे होतील, 10चे 4 शब्द कसे होतील, हा प्रयत्न केला. ते अतिशय कॉम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. विचारांना कॉम्पॅक्ट करणं म्हणजेच गझल लिहिणं किंवा कुठलीही कविता लिहिणं, आणि त्याचा उहापोह करणं म्हणजे कादंबरी लिहिणं. एखाद्या छोट्या विचाराचा कल्पना विस्तार करणं म्हणजे कादंबरी लिहिणं, आणि तो विचार छोट्या ह्याच्यात आणणं म्हणजे काव्य लिहिणं. आणि ते काव्य लिहिता लिहिता जर तुम्ही गझलेत म्हणजे गझलेच्या तंत्रात बसवलं तर सुरेखशी गझल तुमच्या कागदावर तयार होईल. याचा अर्थ सराव, सातत्य आणि संयम या 3 गोष्टी लिहून तुम्ही करू शकता. आता हे जे विचार तुम्ही लिहिता, नंतरचा विचार करा, हे सगळे जे विचार तुम्ही लिहिता, शब्द लिहिता, त्यात मी रिपिटेशन टाळते की माझ्याच गझलेचं उदाहरण दिलं होतं त्या अंबराची, त्या नभाची. तर ही असली बाणगुळ असलेले जे शब्द आहेत, नको असलेले शब्द आहेत, ते काढण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जो विचार मांडता त्याच्यामध्ये तुमची गझल पूर्ण लपलेली असते, पण ती बाहेर येत नाही. याचं कारण असं की त्यातलं नको असलेलं तुम्ही काढत नाही. मूर्तीला आकार देणं म्हणजे मूर्ती तयार करणं नव्हे, तर त्या दगडातलं नको असलेलं काढून टाकणं म्हणजे मूर्तिकार, म्हणजे मूर्ती तयार करणं. कुठल्याही साहित्याचं तेच आहे, कवितेचं म्हणा की गझलेचं म्हणा. जे नको आहे, नकोसे ते टाका, टाळा, आणि मग सुबक अशी गझल तुमच्याकडे तयार होईल. त्यामुळे आधी नको असलेलं टाळायला शिका, नाहीतर आपल्याला खूप म्हणजे एक असा त्याला काय म्हणतो, नाही हेही मला हवं, ते हव्याच असतो. हे सगळं हवं कशासाठी, ते कुठेतरी नाही म्हणायला पण शिका. नाही नाही याची गरज नाही, मी आणखी गोटीबंद लिहिल, याचा प्रयत्न करा. तसंच एखादा विचार तुमच्या डोक्यात आल्यानंतर पहिल्यांदा चित्रपट लिहिणारा कथाकार तो 1 लाईन स्टोरी लिहितो. ती 1 लाईन स्टोरी सारखी एक 1 लाईन तुम्ही लिहून ठेवून द्या की तुमच्या डोक्यात एक विचार आला, मला पानगळीवर लिहायचंय, बस पानगळ एवढा शब्द लिहून ठेवा. मग शब्द आठवला, पानगळ शिशिर ऋतू, ठीक आहे. मग पानगळ पिवळी पानं, हे असं काहीतरी करता करता ते तो छोटासा एक विचार 1 लाईन स्टोरी लिहा, मग एखादा परिच्छेद लिहा, मग पानभर लिहा, आणि पुन्हा त्या पानाचं जीस तयार करा. नको असलेलं काढून त्या विषयावरची सुबक अशी गझल लिहा. तुम्ही वृत्त तुम्ही निवडा, लय तुम्ही निवडा, आणि लयीत गुणगुणायला लागलात की वृत्त आपोआप त्या लयीच्या पाठोपाठ येतं आणि तुम्ही लिहू शकता. वृत्त निवडावं लागत नाही, तुम्ही गुणगुणलं की ती लय सापडते, आणि ती लय सापडली की शब्द सापडतात, आणि शब्द भांडायला येतात की मला घ्या. शब्दांच्या मागे तुम्ही धावू नका. मला असं वाटतं प्रसादने हे सांगितलेलं आहे त्यांच्या लेक्चरमध्ये की शब्दांच्या मागे तुम्ही जाऊ नका,
त्या शब्दांना वाटायला हवं की मी तुमच्या गजलेत येतो. ही तयारी येण्यासाठी आधी आपल्याला प्रचंड वाचन करणं, मनन चिंतन करणं हे गरजेचं आहे. तर तो विचार जो आहे, जो काय मनात आलेला विचार आहे, तो एकदा लिहून ठेवा, तो मोरू द्या. खरंच मला याची माहिती आहे का, मी हे लिहू शकतो का, लिहू शकते का, हा विचार करा. आणि तो विचार मुरला की मग लिहित चला. किंवा आज एक गझल लिहिली, ठेवून द्यायची, पुन्हा काही करता येतं का बघायचं. त्याला म्हणतात विचार मोरू देणं. आपल्या विषयामध्ये आत्माने या विषयावर लिहिलं म्हणून मी ते लिहायलाच पाहिजे, किंवा दादांनी लिहिलं म्हणून त्यावरच मी लिहायला पाहिजे, हा विचार सोडून द्या. तुम्ही नाविन्याच्या शोधात राहा. नवीन नवीन विषय तुम्ही समाजाला देऊ शकता, गझलेला देऊ शकता. आणि हे सगळं करत असताना एक काटेकोर नेमकेपणा, एक नेटकेपणा येईल. जर तो नेटकेपणा नसेल, तुमचं लेखन जर विस्कळीत असेल, तर त्याला कोणीही गझल म्हणणार नाही. काहीतरी विचारांचा विस्कळीतपणा असेल, मांडणीचा विस्कळीतपणा असेल, तो टाळून नेटकेपणा येऊ द्या, नंतरच तुमची गझल गोटीबद्ध होऊ शकेल. त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समाज माध्यमाचा आपल्यावर असलेला पगडा. आज लिहिलं की ते लगेच समाज माध्यमावर यायला पाहिजे, व्हॉट्सअपवर टाकायलाच पाहिजे, फेसबुकवर टाकायलाच पाहिजे. हे एक म्हणजे नको असलेलं आपल्यामध्ये शिरलेलं आहे. त्यामुळे होतं काय की जर चुकून काही चुकलेलं असेल, चुकून, मुद्दाम कोणी चुकवणार नाही लिहिताना, पण चुकून काही चुकलं असेल तर त्या चुका समाज माध्यमावर जातात आणि क्षणार्धात त्या एका ग्रुपवरून दुसरीकडे, तिसरीकडे, चौथीकडेच्या उड्या मारत निघून जातात. आणि मग तो ठपका पडतो, चुकलंय, मग या ग्रुपवरून त्या ग्रुपवर, त्या ग्रुप, आणि मग तुमच्या माथीवर एक शिक्का बसतो, हा चुकीचे लिहितो किंवा ही चुकीचे लिहिते. त्यामुळे समाज माध्यमावर टाकताना खूप जास्त काळजी घेण्याची गरज आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की आपण जे लिहितो त्याचं पुस्तक झालं, त्याचं प्रकाशन झालं की शब्द प्रकाशात येतात. आणि हे शब्द प्रकाशात आले की ते तुमचे नसतात, ते वाचकाचे झालेले असतात, ते समाजाचे झालेले असतात. त्यामुळे आज या समाज माध्यमावर नेमकं तेच होतंय की तुम्ही टाकलं की ते समाज माध्यमात झालेलं आहे आणि ते सगळीकडे पसरलेलं आहे. आणि मग तुम्ही कितीही डिलीट करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही टाकलेला इथून तुम्ही डिलीट कराल, हो, पण ती जर आधीच सगळीकडे पसरली असेल रचना, तर त्याच्यावर आपला कुठलाही निर्बंध राहत नाही. त्यामुळे जे काय लिहितो, एकाला दाखवा, दुसऱ्याला दाखवा, तिसऱ्याला दाखवा. आपला जर ग्रुप आहे त्या ग्रुपवर टाका की मला याच्यात काही दुरुस्ती करून हवी आहे, तुम्हाला ठीक वाटते का. मग कोणीतरी समजा जर त्याच्यावर चुका काढल्या तर नाराज न होता ते ऍक्सेप्ट करायला शिका, ते स्वीकारायला शिका. त्यातून होईल काय की ज्या गुरूंनी आता तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आतापर्यंत, ते पण तेच म्हणतील की यातलं हे काढ, यातलं हे काढ. होऊ शकतं त्या पूर्ण गझलेतला एकच शेर शिल्लक राहील, पण तेवढ्याने नाराज न होता पुन्हा तेवढ्याच उभारीने लिहायला लागा. याचा अर्थ असा नव्हे की मी तुम्हाला डिमोटिवेट करते, असं नाहीये. काळजी कुठली घ्यायची आहे यावर मी बोलते. ही काळजी महत्वाची आहे, ही काळजी घेणं महत्वाची आहे की सातत्याने मी सांगत असते की समाज माध्यमावर टाकण्याची घाई करू नका. ठीक आहे, एखाद्या मासिकात गेलं ते मासिक कोणी वाचणार पण नाही, पण समाज माध्यमावरचं तुमचं साहित्य कितीतरी म्हणजे क्षणार्धात कितीतरी ठिकाणी जातं, त्यावर तुमचा कुठलाही धरबंध राहत नाही. आणि एक नको असलेला ठपका बसतो, तुझा टाळायचा असेल तर आधीच आपण व्यवस्थित लिहिलेलं आणि व्यवस्थित पोस्ट केलेलं बरं. लिहिताना आता अभिजात मराठी झालेली असल्यामुळे, आधी तर होतच होतो आपण मराठी प्रेमी, पण आता आपल्याला अभिजात दर्जा मिळाला, अभिजात भाषेचा. स्वच्छ आणि सुंदर मराठीतच लिहिण्याचा प्रयत्न. हिंदीत गझल लिहित असाल हिंदीत लिहा, माझं नाही म्हणणं नाही. उर्दूत लिहित असाल उर्दूतच लिहा, पण
कुठेतरी आवडला म्हणून उर्दू शब्द घ्यायचा, कुठेतरी आवडला म्हणून हिंदी शब्द घ्यायचा, कुठेतरी आवडला म्हणून इंग्लिश शब्द घ्यायचा आणि त्याचा भरणा मराठीत करायचा. मित्रांनो, असं चुकूनही करू नका. आपणच आपल्या आईला आई म्हणायचं टाळायचं आणि लोकांनी म्हटलं की नाही बा हा मातृभक्त नाहीये असं म्हणतात. कशाला? आपल्या मराठीची शान आपणच राखायची आहे. आपल्या मराठीला चांगले दिवस आपणच द्यायचे आहेत. मग आपण जे काही लिहितो ते स्वच्छ आणि सुंदर मराठीतच लिहिण्याचा प्रयत्न करा. डिक्शनरीमध्ये शोधा, शब्दकोशात शोधा. एखादा इतर भाषिक शब्द मराठीने जर स्वीकारला असेल तो घ्या. म्हणजे कोणी तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही त्याचा दाखला देऊ शकला पाहिजेत की नाही हा शब्द शब्दरत्नाकर मध्ये आहे, तो मराठीने स्वीकारलेला आहे, हे तुम्हाला सांगताही यायला हवं. त्यामुळे मी सर्वात सुरुवातीला सांगितलं वही आणि एक शब्दकोश आणि एक व्याकरणाचं पुस्तक हे तुम्ही ठेवाच ठेवा. आज कितीतरी सिनियर झाले तरी तेही स्वतःचं एवढं साहित्य सांभाळतात आणि ठेवतातच, याची काळजी घ्या. तुम्ही जे काय लिहिता ते मी आधी सांगितलं निर्दोष लिहा. एकही चूक झाली की ती सदोष होते, त्यात तुमचा क्रमांक जातो. पुन्हा चालतं म्हणून त्याला चालवत ठेवू नका. नेटकं नेमकं आणि निर्दोष लिहिलं तर, कारण शेवटी काय आहे की गझल विधा ही अशी आहे की एका तंत्रात बांधली आहे. मुळात कविताच तर कठीण, म्हणजे कुठेतरी खूप मोठा पसारा छान सुंदर सुबक अशा कवितेत आपण मांडणं हे महत्वाचं आहे. त्यानंतर ती कविता एका तंत्रात बसवणं, आशयाला विषयाला कुठेही धक्का न लागता. ही काही कारागिरी नव्हे, तर याला एक दैवदत्त देणगी लागते. ती जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही गझल लिहू शकता. मुळात विचार, तो मोठा विचार छोट्या कवितेत आणणे आणि त्यातलाही अर्क काढून तो एका तंत्रात बसवणे, अर्काचा अर्क म्हणजे गझल असतो. तर हा विचार लक्षात ठेवा आणि त्यामुळे सदोष न लिहिता निर्दोषच लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतरचा भाग येतो सादरीकरण. कारण आता तुम्हाला लोक गझलकार म्हणून ओळखायला लागले. आता आपलं दिल्लीचं साहित्य संमेलन येऊ घातलंय, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. तिथेही नेहमीप्रमाणे गझल कट्टा असेल. बऱ्याच जणांना कवी कट्ट्याचं बोलवण्याला आलेलं आहे. कुठेतरी गझल कट्ट्याचं बोलवणं येईल आणि आपल्याला सादर करायला मिळावं ही भावना काही वाईट नाही आहे, छान भावना आहे. तुम्हाला करायला मिळायलाच पाहिजे. पण ते करताना हा थोडासा विषय मोठा आहे, पण 10:30 झालेले आहे त्यामुळे मी जरा शॉर्ट करते. तर सादरीकरण करताना आपल्या वयाला, आपल्या शरीराला, त्या सभेला शोभेल असाच पेहराव प्रत्येकाने करायला हवा. पुरुषांनी करताना अगदी चट्टेरी पट्टेरी जर टी शर्ट घातला तर ते बरं नाही दिसणार. ठीक आहे, एखादी तुम्ही पिकनिकला गेलात तर ठीक आहे, पण त्या कार्यक्रमाला ती वेशभूषा काही कामाची नाही. किंवा स्त्रियांनी आदर्श त्यांचा पोशाख साडीचा आहे आणि कम्फर्टेबल म्हणून जर हवा असेल तुम्ही सलवार कुर्त्यामध्ये सादरीकरण करा, काही हरकत नाही. सलवार कुर्ता दुपट्टा. पण नको त्या वेशात जर गेलो तर परिणाम असा होतो. तुम्ही म्हणाल की मग काय त्यांनी काय गझल नाही सादर करता? हो, गझल सादर करता येते, पण अशा वेळेला श्रोत्यांचं लक्ष श्रोता म्हणून न राहता प्रेक्षकाचं होतं. श्रोते लगेच प्रेक्षक होतात. तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं. मुशायऱ्यामध्ये सादरीकरण करणाऱ्याकडे बघणं, म्हणजे सादरीकरण करणाऱ्याकडे जर आपण बघितलं तर हे लक्षात यायला हवं त्याला गझल ऐकायची आहे, त्याला गझल कळते आहे. कारण स्वतःला प्रेक्षकांच्या जागी तुम्ही ठेवा थोडा वेळ आणि एखाद्याची गझल ऐका. तुमच्याही मनात त्याच भावना, अरे काय वेश करून आली आहे ही बाई, काय घसाडी गातीये, अरे हिने साधी सादर करावी ना, नाही गाता येत तर कशाला तरन्नुम मध्ये गातेय. हाही सादरीकरणाचा भाग आहे की म्हणजे मला जरासं गाता येतं, जरासं देवाने कुठेतरी गळा दिलेला आहे म्हणून नुसतं रेकायला सुरुवात करायची
ते शब्द लपून जातात, शब्द समजत नाहीत आणि गझल शब्दप्रधान आहे. त्याच्यामुळे तुमचे शब्दच जर कळले नाही तर ती गझल लोकांना काय कळणार. याच्यामध्ये मला वाटतं आत्मा माझा लेख झालेला आहे गझल सादरीकरणावर, मुशायऱ्यावर. तर विषय कुठला आहे, त्याच्यानंतर तुमचा समूह कोणता आहे, तुम्ही कुठल्या वयोगटातले आहात, तुम्ही एखाद्या ज्येष्ठ नागरिक मंडळात सादर करतायत का. मग ज्येष्ठ नागरिक मंडळामध्ये एखादी अगदी उडकती भडकती अशी गझल घेऊन चालणार नाही. छान वैचारिक गझल द्या. कॉलेजमध्ये सादर करणार असाल तर तुम्ही ढुढाचार्याची म्हातारी गझल घेऊन जाणार, बरोबर नाहीये. तो विषय तसाच निवडा. बायकांचा म्हणजे बायकांचा जर ग्रुप असेल एखाद्या, तर त्या ठिकाणी लेडीज क्लब असेल त्या ठिकाणी तुम्ही स्त्रीवादी एखादी गझल घेऊन जा. काय असतं की समोर मॉब कुठला आहे ते पाहून आपण कुठली गझल गायची, कुठली गझल सादर करायची हे लक्षात ठेवायला हवं. त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट एक येते, हे मी आधी सांगितलेलं आहे, पुस्तकात पाहून वाचू नका. तुम्ही खूप छान शिकलेला आहात, तुम्ही अभ्यास केलेला आहे, त्यामुळे पाचच शेरांची गझल घ्या. पण ते पाचही शेर इतकेदा म्हणा की ते खणखण, आपण जसे स्तोत्र सकाळचे आपण म्हणतो, आपण कधीच वाचलेले नाहीये, पण ते झाले, कंठगत झालेले आहे, आपल्याला मुखोद्गत झालेले आहेत आणि ते आपण स्तोत्र म्हणतो, सहज म्हणतो. तशा प्रकारे म्हणण्याच्या काही गझला निवडून ठेवा, एक 8-10 गझला, आणि त्या मुखपाठच करा. करेक्ट आहे. म्हणजे मी कुठल्याही कागदाकडे न पाहता जर तुमच्याशी बोलेन तर हा आय कॉन्टॅक्ट राहील. पण जर मला वाचून सांगायचं असेल, मी असं वाचत जाईल, आत्मा काय करतोय माझ्या लक्षात राहणार नाही, किंवा दिवाकर काय करतात माझं लक्ष राहणार नाही, मी फक्त वाचत राहील, आवाज ऐकायला येईल आणि हे पुस्तक मग हे असं डोळ्यावर चाललं जाईल. तुमचा चेहरा दिसणार नाही, तुम्ही तुमचे भावभावना ज्या आहेत गझल म्हणताना त्या लोकांना कळणार नाही, तुमच्या गझलेची टिंगल होते का कोणत्या कोपऱ्यातनं हे तुम्हाला कळणार नाही. बरोबर. आणि हे सगळं होऊ नये म्हणून म्हणायची जी गझल आहे ती मुखपाठ ठेवा आणि आय कॉन्टॅक्ट ठेवून ती सादर करण्याचा प्रयत्न करा. गाता येत नसेल उगाचच गाण्याचा प्रयत्न करू नका, कारण तो मुशायरा आहे, ती मैफिल नाही. गाण्याचं एवढंच तुमचं अंग असेल तर एखादी मैफिल सचवा आणि त्या मैफिलीमध्ये तुम्ही तुमच्या चांगल्या चांगल्या गझलांचं गायन करा आणि तुमच्या सादरीकरणाची तयारी. इतरांनी आपले माईक कृपया बंद करावेत. कोण बोलतंय? लावून दे 2-3 सायकली. हो, सगळं लावून देऊ आम्ही, पण बंद करा जरा वेळ, म्यूट करा, काहीतरी लावून द्या म्हणतात. तुमचा माईक बंद करावं. तर सादरीकरणाच्या पूर्वी तुमची तयारी पूर्ण ठेवा. स्वतः आरशासमोर ती म्हणून बघा की, एक मिनिट, घरचे लोक आलेले आहेत. त्यामुळे आपण जे काही सादर करतो आहे ते करत असताना आवाजही हातवारे होतात का, चेहऱ्यावरचे भाव कसे होतात हे सगळं लक्षात घ्या आणि ते तसा सादर करण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुशायरा चाललेला आहे आणि तो जो कोणी सूत्रसंचालन करणार तुमचं नाव घेतो आहे तो नाव पुकारतोच आहे आणि तुम्ही मग वेळेवर वही किंवा पुस्तक घेऊन शोधाशोध करताय, हे असं घडायला. आधीच कल्पना जाणून घ्या की तुमचा नंबर कुठल्या याच्यावर आहे, कुणानंतर तुमचा नंबर येतो आहे. तसंच मुशायऱ्याला तुम्ही जर एक 10-12 लोक बसलेले असाल, माझं लवकर घे, मला लवकर जायचंय, हा प्रकार टाळायचा. त्याच्यामुळे होतं काय की तुम्ही जे मंचावर बसलेले लोक असतात त्या मंचावर बसलेल्या लोकांकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष असतं, सगळ्या श्रोत्यांचं लक्ष असतं. एक मिनिट, स्पृहा मी काढून ठेवलं, फक्त त्याच्यावर लावलेल्या सिरियली बघून घे, फक्त पिशवीत टाकायची ठेवली मी तुला बघायला. हा, आलेच मी 5 मिनिटात. तर
अशा प्रकारे आपापसात बोलणं टाळायचं. आपला नंबर आल्यावर आपण व्यवस्थित तिथे जॉईन व्हायचं आणि त्यानंतर आणि तसंच आपापसात कुठेतरी बोलता बोलता कोणाच्या तरी कानाशी लागतोय आपण. काय होतं की आपण श्रोत्यांच्या ठिकाणी असलो की बघा की स्टेजवर काय चाललेलं आहे हे आपण बारकाईने बघत असतो. आणि मला काय त्याचं, तो तसंच करतो ना, तो पण तर बडबड करतो, तो काय करतो ह्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. मला काय करायचंय हे मी बघायचंय आणि तशा प्रकारे आपलं सादरीकरण करायचं. तर मित्रांनो 10:35 झाले, आपली वेळ संपलेली आहे आणि तुम्हा सर्वांना तुमच्या भविष्याच्या गझल लेखनासाठी मी शुभेच्छा देते. तुम्ही चांगल्या चांगल्या मुशायऱ्यांमध्ये आपली गझल सादर करा. तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर मी आधीच सांगितल्याप्रमाणे आम्हाला विचारा, आम्ही सांगू. बोला. माई नमस्कार. बोला. आता तुम्ही बोलत होतात की माझं संपलं, मी जातो किंवा मी निघतो, माझं सादरीकरण झालंय, तर ते विषय थोडा अर्धवट राहिला आपला, तो एकदा समजावून सांगा. असं होतं बऱ्याचदा. होतं बऱ्याचदा. स्टेजवर 7-8 जण असतात, 10 जण असतात आणि त्याच्यामध्ये मागच्या मागून कल्टी मारून निघून जातात किंवा मला जायचंय म्हणतात. जर तुम्हाला महत्वाचं काम आहे त्या दिवशी, मला जर महत्वाचं काम आहे तर मी स्पष्टपणे सांगितलं की मला जॉईन होता येणार नाही. आधीच सांगा. मला मुशायऱ्यात जायचंही आहे, माझी गझल ऐकवायची आहे, प्रेझेंटेशन करायचं आहे, त्याचा एक ऑडिओ बनवायचा आहे, त्याचा एक व्हिडिओ बनवायचा आहे, त्याचं पेपरला द्यायचंय, कटिंग करायचंय, पण दुसऱ्यांचं ऐकायचं नाही असं नको. याला माझा आक्षेप आहे. म्हणजे एक जो डेकोरम असतो, एक नाटकाचा डेकोरम असतो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या लोकांचं ऐकलं, सगळ्यांनी उभं राहून सगळ्यांना नमस्कार केले, तुम्ही सगळेजण मंचाच्या खाली या. ते चित्र कसं दिसेल आणि मध्येच एखादा कुठून तरी मागच्या पळवाटेने पळून जातोय, मग दुसरा, आणि मग स्टेजवर नेमके शेवटचे 2-3 शिल्लक असतात, अध्यक्ष, सूत्रसंचालक आणि 1-2. तर हे दृश्य दिसायला खूप वाईट दिसतं. त्यात अशा प्रकारे सगळेजण लिहा, मुशायरे करा, आम्हाला बोलवा, आम्ही येऊ, तुमचं कौतुक करू. तुम्हाला सर्वांना लिहिण्याच्या आणि सादरीकरणाच्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. माई, मला सांगायला आनंद होतो की बोला. दिल्लीच्या साहित्य संमेलनात, निमंत्रितांच्या कवी संमेलनात मी आहे यावेळेस. क्या बात आहे. कालच तो मेसेज आला. आला ना. हो, पुणे. अभिनंदन 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 अभिनंदन. खूप छान वाटलं. बरं, मी निरोप घेऊ का? निरोप घेताय? हो, 10:30 झालेले आहे आणि थोडीशी उद्याची तयारी आहे. करा आभार. हो हो, चालेल. आणि पुढे आपण आभार मानणाऱ्या परत चालू व्यक्तीने ठेवू. फक्त काही शब्दातच आभार मानावेत. पुन्हा माईने काय सांगितलं ते उजळणी करून कृपया वेळ वाढवू नये. बापू सर हा, ऐका, आभार मानणारी व्यक्ती खूप आता म्हणजे त्यांच्याकडे आता आपण या कार्यशाळेचं संपूर्ण म्हणजे 2 महिन्याचं जे कार्यशाळा झाली त्याचा आभार मानायचा आणि त्या आभार मानण्यासाठी मी विनंती करतो आपल्या रेणुका गझल मंचचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय माननीय डॉक्टर प्राध्यापक रेब भास्करकर. स्वागत आहे. इर्शाद. हा, मी अगदी थोडक्यामध्ये पण कुणाचंही नाव न विसरता आभार प्रदर्शन करतोय. या 51व्या गझल कार्यशाळेमध्ये एकूण 181 जण सहभागी होते. त्यामध्ये जे मार्गदर्शक, प्रमुख मार्गदर्शक, त्यात प्राध्यापक सुनंदा पाटील, गझलनंदा माई, डॉक्टर अविनाश सांगोलेकर, डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने सर, प्रसाद कुलकर्णी सर, बापू दासरी सर आणि सुरेश तायडे सर यांनी जे प्रमुख मार्गदर्शक म्हणून काम केलं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. सहाय्यक मार्गदर्शक म्हणून आत्माराम कदम, शोभा वागळे आणि सिराज शिकलगार यांनी कार्य केलं. आपण
एकूण 8 ऑनलाईन गझल कार्यशाळा घेतल्या गुगल मीटवर. त्यामध्ये पहिली कार्यशाळा 5 नोव्हेंबरला घेतली, जी उद्घाटनाची होती. त्यामध्ये माई सांगोलेकर, मिन्ने सर, बापू आणि सुरेश तायडे यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन आत्माराम कदम यांनी आणि आभार प्रदर्शन बापू दासरी यांनी केलं. दुसरी कार्यशाळा 15 नोव्हेंबरला झाली. त्यामध्ये माईंचं लगावली आणि जोडाक्षरासंबंधीचं मार्गदर्शन झालं. 22 नोव्हेंबरला बापू दासरी प्रवासात असतानाही त्यांनी मार्गदर्शन केलं. 29 तारखेला प्रसाद कुलकर्णी इचलकरंजी यांचं गझलेवर मार्गदर्शन झालं. त्यांचा परिचय नरहर कुलकर्णी कोल्हापूर यांनी केला. सूत्रसंचालन आत्माराम कदम यांनी केलं. आणि या कार्यक्रमाला माई, बापू आणि मिन्ने सर हे उपस्थित होते. आणि विशेष म्हणजे या प्रसाद कुलकर्णी सरांच्या ऑनलाईन भाषणाच्या वृत्तपत्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बातम्याही प्रकाशित झाल्या. त्यानंतर 6 डिसेंबरला डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने सरांचं व्याख्यान झालं, गझलियत आणि गझल सादरीकरण तंत्र. त्यामध्ये त्यांचा परिचय सिराज शिकलगार सरांनी करून दिला. तर आभार प्रदर्शन प्रशांत आडे यांनी केलं. सूत्रसंचालन दिवाकर चौकेकर आणि वहिनी चौकेकर वहिनी यांनी केलं. 8 डिसेंबरला रविवारी डॉक्टर अविनाश सांगोलेकर यांचं ऑनलाईन मार्गदर्शन झालं. त्यांचा परिचय डॉक्टर प्रशांत पाटोळे यांनी केला. सूत्रसंचालन दिवाकर चौकेकर व चौकेकर वहिनी यांनी केलं. आणि आभार प्रदर्शन रमेश डफळ फौजी यांनी केलं. 13 डिसेंबरला शुक्रवारी सुरेश तायडे यांचं गझल तंत्र आणि मंत्र या विषयावर व्याख्यान झालं. त्यांचा परिचय दिनेश कांबळे यांनी केला. आभार प्रशांत पाटोळे यांनी मांडला आणि सूत्रसंचालन दिवाकर चौकेकर सरांनी केलं. आज 22 नोव्हेंबरला माईंचं समारोपाचं मार्गदर्शन झालं. अतिशय उत्तम झालं. त्यांचा परिचय गझलकारा शोभा वागळे यांनी केलं. आणि सूत्रसंचालन सुवर्णा मुळजकर यांनी प्रास्ताविक केलं. त्यांच्या पारनेरकर महाराजांच्या त्या शिष्य आहेत आणि पारनेरकर महाराजांच्या नातीचं उद्या लग्नाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे त्या कारमध्ये बसून त्यांनी ते प्रास्ताविक केलं. मला फार कौतुक वाटलं की त्यांनी ती वेळ पाळली. खास आभार आत्माराम कदम या कार्यशाळेचे संयोजक, ज्यांच्याशिवाय ही कार्यशाळा होऊ शकली नसती. डॉक्टर राज रणधीर, त्यांचा जोडाक्षरांचा लेख आपण ग्रुपवर उपयोगी ठरला. गौतम सूर्यवंशी, जयश्री जिवाजी कुलकर्णी यांनी लगावली तपासण्यामध्ये सहाय्य केलं. रत्नाकर जोशी जिंतूर यांनी यामध्ये सहाय्य केलं. डॉक्टर प्रशांत पाटोळेंनी सर्वात महत्वाचं सहाय्य केलं. सर्वात शेवटी पण सर्वात महत्वाचं, जे 175 जण या कार्यशाळेमध्ये सहभागी होते, या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि एक भेट अशी की आज आपण जरी ही कार्यशाळा संपत असलो तरी हा गझलचा 51वी कार्यशाळा हा ग्रुप आपण बंद करणार नाही, चालू ठेवणार आहे. आणि या कार्यशाळेमध्ये शिकणाऱ्या सर्व गझलकारांचा एक गझल मुशायरा आपण 29 डिसेंबर रविवारी रात्री 9:30 ते 10:30 घेणार आहोत. यामध्ये जे गझल मार्गदर्शक आहेत, म्हणजे एकूण सगळे 175 जण सहभागी होऊ शकतात. तर गझल मार्गदर्शकांनीही आपली गझल सादर करायची आहे आणि गझल शाळेत शिकणाऱ्यांनी आपली गझल सादर करायची आहे. आणि शेवटी आपण पुढच्या मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये, मार्च किंवा एप्रिल 2025 मध्ये या 51व्या गझल कार्यशाळेतील गझल शिकणाऱ्यांसाठी 2 दिवसांचं 3रं रेणुका गझल मंच गझल संमेलन आयोजित करणार आहोत. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. आपण सगळे या ठिकाणी आलात. आजच्या कार्यक्रमाला
आपण सक्रिय सहभाग घेतलात आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि यानंतर मग अनौपचारिक गप्पा गोष्टी हा कार्यक्रम असेल. ज्यांना लेफ्ट व्हायचे ते होऊ शकता, ज्यांना गप्पा मारायच्या ते थांबू शकता. मनमोकळ्या अनौपचारिक गप्पा. नमस्कार, मी पराम कदम या गझल 51व्या गझल कार्यशाळेचा समन्वयक म्हणून काम करतो आणि तुमच्याबरोबर काम करताना खूप छान अनुभव आले. प्रत्येकाचा म्हणजे मला प्रत्येकाचे वैयक्तिक मेसेज येत होते आणि त्याच्यावर मला जेवढा त्यांना सहकार्य करण्याचा म्हणजे वेळ मिळाली किंवा सहकार्य केलं ते माझ्या पद्धतीने केलं. पण प्रत्येकाने मला प्रत्येक वेळी अभिप्राय दिला की छान म्हणून. आणि परतही सरांनी सांगितलं हा ग्रुप आपला बंद होत नाही. आता आपण समारोप करतो पण हा ग्रुप बंद होत नाही. त्यामुळं गझल लिहिणं सोडू नका, गझल लिहिणं सोडू नका. धन्यवाद. दीनानाथ फुलवाडकर काही बोलायचे? हात वर केलेला आहे. हो, फुलवाडकर काय ते प्रेझेंटिंग करतात. बोला. फुलवाडकर रेकॉर्ड थांबवतोय. हा, किंवा ज्यांना बोलायचे त्यांनी आपला अनम्यूट करा आणि बोला.